संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला असून यावेळी प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन या उपस्थित होत्या। यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पावसाचे पुन्हा आगमन होऊन बळीराजाला सुखसमृद्धी मिळू दे आणि राज्याला सुखसमृद्धी लाभू दे अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी केली। तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी संपूर्ण राज्याला सुखसमृद्धी लागून चांगल्या प्रकारे राज्यात पाऊस पडून बळीराजा कुठेतरी दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडून बळीराजाला चांगले दिवस येऊ देत अशी प्रार्थना केली असल्याचं सांगितलं। पादुकांचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये झालंय। नीरा नदीमध्ये स्नान करून पादुका आता माऊलींच्या साताऱ्यात प्रवेश करून त्याचा आता पुढचा जो विसाव्याचा कार्यक्रम असेल तो करून पुढे जाणार आहेत। आज अतिशय आपण बघतोय की दरवर्षी म्हणजे पंढरपुराला दर्शनाला महाराष्ट्रातील आणि आसपासच्या राज्यातील सुद्धा कर्नाटक असेल, आंध्र असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यातनं सुद्धा लाखो भाविक हे या वारीच्या याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि एक अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं असतं। यावेळेला पण तशीच परिस्थिती आहे। प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील, ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी, या सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असीन, जयकुमार गोरेभाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या प्रियाताई असतील, भैया राजू भैया, सगळ्यांनी हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा। जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करता येईल ही सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सोयी सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे। आणि आताच माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं।
आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं. की पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यावे, हीच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चरणी माझी प्रार्थना. माऊलीच्या पालखीचं आगमन सातारा जिल्ह्यात झालंय, काय सांगा? निश्चितपणानं सालाबादप्रमाणे याही वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या खंडाळा तालुक्यातील पाडेगावमध्ये पालखीचं आगमन हे अतिशय आनंददायी, मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या पालखीचं आगमन झालं. मी असेन, या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे आणि अन्य या जिल्ह्यातील काही आमदार मंडळी, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, आम्ही सगळ्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत आम्ही त्या ठिकाणी केलं आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन ही प्रार्थना केली की यावर्षी संपूर्ण देशभर आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रभर पाऊस समाधानकारक पडू दे आणि जो हा बळीराजा आज कुठंतरी दुष्काळाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय, पाऊस जर समाधानकारक झाला तर निश्चितपणानं जे सातत्यानं मग कधी अवकाळी असेल, कधी दुष्काळ असेल, कधी गारपीट असेल, यामुळं जे राज्यातल्या शेतकऱ्याचं अपरिमित हानी होते, नुकसान होतं, तर समाधानकारक पाऊस पडला तर निश्चितपणानं या राज्यातला शेतकरी हा सुखावेल आणि पर्यायानं जनतासुद्धा सुखावेल, अशा पद्धतीची प्रार्थनासुद्धा या निमित्तानं. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.